सांगली जिल्हा परिषदेच्या निवडणुकीनंतर सदाभाऊ खोत आणि जयंत पाटील यांच्यामध्ये जुंपली आहे। जयंत पाटलांचा मुक्काम आयुष्यभर लबाडांच्या गावात असल्याची टीका सदाभाऊ खोत यांनी जयंत पाटलांवर केली आहे। 137 मतांनी निवडून आलेले लोक किती जोरात बोलतात बघूया असं जयंत पाटील म्हणाले होते। त्याला प्रत्युत्तर देत लाखाच्या घरात मताधिक्य होतं, आता 6000वरती आल्याची टीका सदाभाऊ खोत यांनी केली आहे। त्यांनी तुमच्यावर खालच्या दर्जाचे आरोप केलेले आहेत। तुम्ही कटकारस्थान करता, अगदी महाराष्ट्राचे शकुनी मामा सुद्धा आहात अशा पद्धतीने त्यांच्या मुलानं सुद्धा चुकीचे आरोप केलेले आहेत। 137 मतं निवडून आलेली लोक किती जोरात बोलतात बघू आपण। जयंत पाटील साहेबांचा मुक्काम हा आयुष्यभर लबाडाच्या गावात आहे। खऱ्याच्या गावात ते कधी राहायला आले नाहीत। वाळवा विधान मतदारसंघातून ते लाखानं निवडून यायचे, पण यावेळी ते लीड त्यांचं 6000वरती आलं। एका मताचा विजय काय आणि 1000 मताचा विजय काय? विजय हा विजय असतो, फक्त तुम्ही 6000 मतानं निवडून आला आणि महाराष्ट्राचा नेता म्हणून मिरवायला लागला। 1.5 आमदार आहे का तुमच्या बरोबर?